हाय मित्रांनो, आमच्या गावात ढगफुटी होती हो पलीकडल्या साईडला. हो का, काय दिसा नाही, इतका पाऊस पडतोय. काय सांगावं तुम्हाला, मरणाचा पाऊस पडतोय. सगळं दुखाट दुखाट वातावरण झालंय. मरणाचं पाणी पडतंय तिकडे. जाऊ दिसतंय का तुम्हाला? झूम करून जाऊ का बघा, दिसतंय का? हे आपली घर आहे इथे खाली. हो काही आबा आले तर पित्रवती आज ती मी आलतो कणीवर गायांकड. भरपूर पाऊस झालाय मित्रांनो त्या साईडला. हो, बाकीचं नाही काय, हीच दावा म्हणलं तुम्हाला दृश्य, बाकीचा काही विषय नाही. चला मित्रांनो, तो का आमचा आबा तिथनं बघतो ते तो दिसला. हे आबा कस काय? इकडे बी बरीच गुराखी आहेत आमची गँग. तुम्हाला लाव का झूम करून जाऊ तिकडं. अण्णा कांता अण्णा आमचा आहेत, सगळे आल्यात. शिवता ते आहेत, सगळे आल्यात. बाकीच नाही काय मित्रांनो. भरपूर प्रमाणात पाऊस झालाय मित्रांनो. ढगफुटीसारखा झालाय थोडक्यात. लय काय नाही सांगत, पण लय झाला. जाग्यावरच पडतंय मित्रांनो. जिथं उतरतंय ना तिथं डायरेक्ट पडूनच जाता येते. विचारच करे ना हिकाला तिकाला. फिकाल्या साईडला पण उतरलाय, असं झालंय नजारा. आणि आमच्या गाया चरतात ते हो का. माळावचं शेण दावा म्हणलं तुम्हाला, असं शेण झालाय मित्रांनो. बाकीचं नाही काय. आता तसलं पांढरं धुक्यासारखं झालंय हो का, तुम्हाला दिसतंय का थोडं थोडं? हो काय आज झालंय. अजून काही इकडे नाही आला. आता जाग्यावर इगारल्या हो का, आबाळ इगारले डायरेक्ट जाग्यावर. म्हणजे पावसाचा काही इकडे विषय नाही, पण तिकडल्या साईडला भरपूर पाऊस पडलाय. आता झाले मोकळं. नका आता पोकळ वाती अवकाश हो काही. हो का इकडे हो का दिसले का? या वर्षी लय पाऊस पडतोय मित्रांनो, भरपूर प्रमाणात. आता मला वाटतं 1 वाजत आले असून मी जातो. आता मी जाणार आहे घरी आता थोड्या वेळात. आणि जायचंच म्हणजे आबा आल्या तसं तर मी जातोच, काय विषय नाही. चला मित्रांनो, ह्या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ बंद. आणि भेटू आपण सायंकाळच्या भागात डायरेक्ट. चला ही टाकून देतो मी सायंकाळच्या भागात, काय अडचण काय. हो चला. हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 5:30 वाजल्यात सायंकाळच्या. आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. आणि पाणी इतकं वाहतंय काय सांगावं हो का. मी गुराकडे गेल्यावर मी काढलाय 2 मिनिटाचा व्हिडिओ. ती तिकडल्या साईडला पडत होता हो पाऊस. मी वरनं आबा आल्यावर जेव्हा खाली निघालो तेव्हा इथं इतका पाऊस झाला. ही रोड आहे का तो का, तिथनं हितवर कच्च भरून पाणी वाहत होतं. तर मला वड्याचं बी पाण्याचं दृश्य धावतो. तो का दिसतंय का तुम्हाला? तो किती वाहतंय खाली पाणी. तो फुल चारी वाहते, तुम्हाला जवळ जाऊन धावतो. लय मगाशी वाहत होतं, आता लय कमी झालंय. ही झालाय मला वाटतंय 1, 2, 3च्या दरम्यान पाऊस दुपारनं. लय भयंकर स्वरूपाचा पाऊस झालाय, त्यात काय ना वादच नाही. दिसलं पाणी तुम्हाला? जाऊ कसं काय वाहतंय. आम्हाला तर वाटलं रानं बी राहतात का नाही, पण रानं आहे जाय. पण भरपूर प्रमाणात झालाय पाऊस मित्रांनो. हो सगळं ती वाटाचा पलीकडला, त्या पाण्याच्या पलीकडला चढ दिसतं, ते चढाच्या लेवलला पाणी होतं मगाशी. लय झालं काय सांगा, भयंकर भयंकर स्वरूपात झालंय. पावसाचा साधा पाऊस आल्या टिपकं पडतात का नाही, ही डायरेक्ट सरळच पडतो तो खाली. बंगाटच टिपका स्वरूपात. टिपका विषय नव्हता, सरळ दनाच खाली असला विषय झाला. आणि आता झाले हो का असं वातावरण, आता शांत झाले हो. आता शांत होऊन काय करता,
दुपारा मारणाचे माझे कपडे बदलायची बारी आली दुपारा. परत ही दुसरी जुनी नाईट पॅन्ट एक घातली आणि ही टी शर्ट घातला होता घरात एक. म्हणलं आता बदलायल्याशिवाय मार्ग नाही. कारण का माहिती आहे का, म्हणलं नाही बदलली तर मग अंगाला परत कांद येतात, खाज उठती. कुमाट कपडे तेच राहिल्यावर असा विषय मित्रांनो. तुम्हाला बाहेरच्या वाराचं दृश्य दावतो. हो का, काय अवस्था आहे रानांची. सगळ्यांच्या रानांची हीच अवस्था आहे. आमच्या रानाची हीच अवस्था आहे. काय सांगावं, रोडच असं वाहत असत्यानंतर काय सांगावं. कशी यायची पिकं मित्रांनो, कांदा आणि कसं यायचं सांगा तुम्ही. आता कसं जागायचं शेतकऱ्यांनी, जगायचं कसं. मोठा प्रश्न आहे. आबा येते ना आता खाली, म्हणलं तर काढावा व्हिडिओ. हो, मी संग्राम डोन आलेत पाणी बघायचं. दिसलं का तुम्हाला माग, तो चाललाय तिकडं वाड्याकडे पाणी बघायला. आणि हा सगळा विषय असा मित्रांनो, तुमकडे बी पाणीच वाचतंय. असं झालंय वातावरण. अनुभव आलाय गुरं घेऊन वाटतं खाली. चेकभाव गेलाय गाय आणाय. त्याची नवी गाय काय त्या गुरात येत नाही, त्यामुळे ती गेला गाय आणाय आता ज्येष्ठ नाव मध्ये. आणि लाईट नसल्यामुळं आम्हाला पाण्याचा तुटवडा आलाय. वहिनी त्यांनी हंड भरून आले हिरीव जाऊन. तो का दिसला का वहिनी, तो का लिंबाच्या पलीकडल्या साईडला. लय अवघड परिस्थिती झाली. लाईट किती वाजता आली? लाईट आली 5 वाजता. उशीर झाला. आमच्या पलीकडल्या वस्ती पोल पडलं होतं, गावाच्या पलीकडल्या अंगाला. आणि आम्ही अलीकडल्या अंगाला. पलीकडल्या अंगाच्या वस्तीत पोल पडलं होतं, त्यामुळे थोडा लेट झाली लाईटीचा विषय. बाकीचं काही नाही. आणि पल्लवीनी पण गेल त्या पाण्याला, पण ती काय दिसत नाहीत अजून. कुठं गायब झाले काय माहिती. संग्राम म्हणतोय पाण्यात दगड. आणि मित्रांनो, ऊन सकाळी पडलं, असं वाटलं की बाबा आजपासून ऊन पडतंय काय नाही. पण उन्हाचा काय नामोनिशान नाही. हे दुसरंच घेणं आलंय मागं, काय सांगा. म्हणत नाही म्हणते काय, शांतते मागं मोठं वादळ दडलेलं असतं, तसं सकाळी ऊन पडलं आणि त्याच्या मागे एवढा मोठा पाऊस दडलेला होता. आलेत तो चकबाळ पण आलेला आहे. कसं वाटलं चिखलात ना हाडा भरून आणाय? तुमचं गँग आलं का याला गुरांचं? कॉलेज पाऊस झालाय मरणाचाच. होय वहिनी, हिरीला पाणी आहे का? वरण वाहतंय ना.
बाकी आता किती शांत झालंय, दुपारा कसलं होतं वातावरण. आता वड्याचं पाणी कमी झालंय भरपूर प्रमाणात, निमेनीच. खडकावूनच पाणी वाहतंय म्हणजे काय, अशी कशी भीषण परिस्थिती. होय आपा. त्यांनी तर औषध फवारणीवर काय उपयोग झाला नाही. औषधाचा आता काय उपयोग व्हायचा रे चेक भाऊ? आता दोनच गेला. स्टिकर जर मारलेला असला ना चेक भाऊ, तर 100% जाळणार. नाही तर नाशिकच मारला असेल, दुसरे काय मारायचं. स्टिकर जर मारला असला तर 100% जाळणार. पाऊस बिले जोरात आला, स्टिकर बी धुवून जायला बसले. लस जोरात होतोय, कुठलं होतं ना. आणि चेक भाऊ टिपका नव्हता, अरे सरळच पडत होती खाली. स्टिकर मारल्या कधी जळण, हा थोडं सुकाय पाहिजे ना. हा हा, थोडं वलावा कमी व्हायला पाहिजे. हा, बरोबर आहे तुझं. मला कमी व्हायच्या आधी आल्यावर काय बदा बदाचा आलाय ती होय. व्हायला इथं तर गचच भरलंय हो. आमच्या तुकोबाचा नांदाड गच भरले इथं हो. आणि जागा थोडी नाही, पाणी काढून दिलं नाही रोडला, त्यामुळे ते गच भरले. त्याचं काय शिवरी, त्यामुळे काय उपयोग होत आहे नियोजन, काय अडचण नाही. गुरं आलेत, मी होतो बाजूला, नाही तर गुरं जायची तिकडे निघून. हा गचच भरलंय म्हणे. होईल का ही पलीकडे आपाच्या वरात निघतंय बघ पाणी, त्यामुळं ही पाणी मित्रांनो इथं थपल्यामुळं तिकडं आपाच्या कांद्यात निघतंय. आला वाट नाही निघायला बाहेर. चला मित्रांनो, मी करतो व्हिडिओ एंड आणि रामकृष्ण हरी बाय बाय. सकाळी भेटू. आजचा विषय दावला, असं झालाय पाऊस. चला रामकृष्ण हरी बाय बाय.